चला, भरपूर उपाय जाणून घेतले, आता सेवा मार्ग जाणून घेऊया. आतापर्यंत नवरात्रीमध्ये 9 दिवसाच्या कालावधीमध्ये मी माता भगवतीच्या सेवेचे बरेचसे उपाय तुम्हाला सांगितलेत. आता तुम्हाला माझ्या हातात हे नर्मदेश्वर शिवलिंग दिसत असेल. नर्मदेश्वर शिवलिंग पूजला जातो हे तर बऱ्याच जणांना माहितीये, परंतु नर्मदेश्वर शिवलिंग पूजण्याचे महत्व काय व विधी काय व याच्यापासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी भगवान शिवाच्या साधनेची मार्ग तुम्हाला देत आहे. नर्मदेश्वर शिवलिंग ज्याच्या घरात असतं त्याच्या घरात चिरकाळ लक्ष्मी टिकते आणि त्याच सोबत त्याच्या घरात धनाची वृद्धी होते. त्याच्या घरात धन कधीच कमी पडत नाही. परंतु त्याचा एक नियम आहे मित्रांनो, या सांब सदाशिव शंकराला रोज जल, दूध, पंचामृत स्नान व नैवेद्य आपल्याला घरी आणल्यावरती करायचे. वर्षातनं एकदा लघुरुद्राची पूजा किंवा रुद्राने अभिषेक घालायचे आणि त्याच सोबत महादेवाला पुष्प, इत्र इत्यादींनी रोज सेवा ही करायची आहे. तर नर्मदेश्वर शिवलिंग आपल्याला घरी आणायचं आहे. नर्मदेश्वर शिवलिंग जे आहे असं 2 भागात विभाजित केलेला देखील असतो. तुम्ही याला नंतर चांदीचं आवरण किंवा तुम्हाला यथाशक्ती ज्याचं आवरण चढवता येईल ते चढवू शकता. या शिवलिंगाची पूजा नागनंदी विपरीत देखील होते आणि घरात हा शिवलिंग ठेवण्याची संपूर्ण परमिशन तुम्हाला आहे, शास्त्रानुसार आहे. नर्मदेश्वरचं शिवलिंग जे आहे ते इथभरच्या वरती नसावं, इथं एवढं शिवलिंग आपण पूजा करू शकतो. म्हणून अवश्य चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा, लाईक करा अशाच माहितीसाठी. ओम काली जय भवानी.